नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अक्षय तृतीया हा दिवस दान, धर्म, तर्पण आणि पितरांची सेवा यासोबतच माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर या वर्षीची अक्षय तृतीया ही 31 एप्रिलला आलेली आहे आणि अक्षय तृतीयाचा पुण्यकाळ म्हणजे शुभ मुहूर्त आहे तो 29 एप्रिलला संध्याकाळी 5:32 सुरू होणार आहे आणि तो 30 एप्रिलला दुपारी 2:31 असणार आहे. तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही. तर उदय तिथीनुसार आपण अक्षय तृतीया हा सण 30 तारखेला साजरी करणार आहोत आणि या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो, सेवा करत असतो आणि उपाय देखील करत असतो. अक्षय तृतीया याचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षय नाही, जे कधी संपणार नाही. कोणतीही गोष्ट या दिवशी केलेले दान, धर्म, सेवा, पूजा अर्चा ज्या शुभ गोष्टी आहेत तर त्याला क्षय नाही, जे कधीच संपणार नाही आणि ते अक्षय तुमच्यासोबत असणार आहे. म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो. सोनं खरेदी करत असतो, चांदी खरेदी करत असतो, घर खरेदी करत असतो, कार खरेदी करत असतो. आपल्या यथाशक्तीनुसार आपण खरेदी करत असतो, पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. तर सोन्यापेक्षाही प्रभावी आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या या काही वस्तूंची देखील खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता. तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, या वस्तूंमध्ये देखील सकारात्मकता ठेवणाऱ्या या वस्तू आहे आणि या वस्तू देखील तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करू शकता. यासोबतच याच दिवशी भगवान परशुरामांची जयंती देखील असते. भगवान विष्णू यांचंच अवतार हे भगवान परशुराम आहेत आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी जमेल तर तुम्ही 1 गुंजभर सोनं अवश्य खरेदी करू शकता. या दिवशी घेतलेली वस्तू कधीही क्षय होत नाही, ती कधीही संपत नाही. अखंड काळ ती आपल्यासोबत असते, ती आपल्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही. तुमच्या यथाशक्तीनुसार सोनं चांदी तुम्ही खरेदी करू शकता, घर कार खरेदी करू शकता. पण ज्यांना या गोष्टी शक्य नाही तर त्यांनी या दिवशी या काही साध्या वस्तू देखील खरेदी करू शकता. तर या दिवशी तुम्ही शिरई ही देखील खरेदी करू शकता. तर शिराईला देखील आपण माता लक्ष्मी स्वरूप मानत असतो आणि त्यामुळे तुम्ही शिराई देखील या दिवशी खरेदी करू शकता. यासोबतच या दिवशी तुम्ही मातीचं कोणतंही भांडं खरेदी करू शकता आणि आवर्जून या दिवशी करा आणि केळी या खरेदी करा आणि त्यांची पूजा करा. त्यासोबतच या दिवशी मातीचा माठ खरेदी करून तो पाण्याने भरून तो एखाद्याला दान करावा. तर खूप महत्त्वाचं आहे हे पण. तसेच या दिवशी मीठ देखील आवर्जून खरेदी करा. खूप महत्त्व आहे मीठाला देखील. तर हे देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आपला शुक्रग्रह बलवान होतो, यामुळे त्यासोबतच आर्थिक प्रगती देखील होते. त्यानंतर धने देखील तुम्ही थोडे का होईना या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर ते मसाल्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर ते देखील तुम्ही थोडे का होईना या दिवशी खरेदी करा आणि खरेदी केल्यानंतर त्यांची पूजा देखील करा. यासोबतच पिवळी मोहरी देखील या दिवशी खरेदी करा. तर तांत्रिक उपायासाठी ही वापरली जाते. नजर काढण्यासाठी या पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो, तर ती देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. तसेच या दिवशी थोडं का होईना अन्नधान्य देखील तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार ते खरेदी करू शकता आणि अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की कधीही माझ्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता येऊ देऊ नको. तर या सर्व वस्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत, तर त्या थोड्या का होईना या दिवशी आपल्याला खरेदी करायची आहे. यासोबतच काही आध्यात्मिक वस्तूंची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि त्या खरेदी केल्यानंतर त्यांची पूजा सेवा देखील करायची. तरच त्या खरेदी तुम्ही करून घरामध्ये आणा. तर बघा, तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील या दिवशी खरेदी करू शकता. तर श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे आणि त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन देखील या दिवशी करायचं आहे आणि सेवा देखील करावी. त्यानंतर कवड्या देखील तुम्ही खरेदी करू शकता. पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि त्या खरेदी केल्यानंतर त्यावरती सेवा करा. यासोबतच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला किंवा अष्टमी किंवा गुरुवारी देखील तुम्ही त्यावरती सेवा करावी. कवड्या या माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीला देखील अतिशय प्रिय आहे. तर या तुम्ही पांढऱ्या खरेदी करू शकता आणि त्या पांढऱ्या खरेदी केल्यानंतर त्या पिवळ्या करून त्यावरती सेवा करावी आणि वारंवार देखील ही सेवा करावी. यासोबतच तुम्ही कुबेर यंत्र तर हे देखील खरेदी करू शकता आणि त्यावरती हळदीचे अर्चन देखील करावे.
यासोबतच रुद्रयंत्र देखील खरेदी करू शकता. या दिवशी एखाद्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा व्यसनी व्यक्ती असेल तर या रुद्रयंत्रावर सेवा करावी. तसेच रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आहे आणि हे करत असताना रुद्रपठण करावे आणि हे पाणी, जो व्यक्ती घरामध्ये आजारी किंवा व्यसनी आहे तर त्या व्यक्तीला हे पाणी प्यायला देणे आणि त्यावर सेवा करणे. यासोबतच गजलक्ष्मीच्या मूर्ती देखील तुम्ही घरामध्ये आणू शकता. तर अष्टलक्ष्मीपैकी एक गजलक्ष्मी असते आणि त्याचीही रोज पूजा करावी. तर तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. तर अवश्य तुम्ही या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या काही वस्तूंची खरेदी तुमच्या घरामध्ये करून आणू शकता. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही खरेदी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.